नमस्ते मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तू कुठं पळतो रे? भाऊ पळून जाते. तर आज सकाळी सकाळी लवकर उठून आपण किती वाजता 8 वाजले तरी 6 वाजता उठलोय सगळेजण. पण 8 वाजलेत निघायला, म्हणजे तयारी व्हायला. आणि आज आपण नवरात्रीच्या निमित्ताने आपला इथे नवीन मंदिर, म्हणजे नवीन मंदिर नाही, ऑलरेडी होतं पण परत रिनवीन बनवून नवीन एक प्रकारे मंदिर बनलं आहे. तर ते तुळजाभवानी मंदिर, तिकडे आपण व्हिजिट करणार आहोत. आणि तिकडे देवीचं सुद्धा दर्शन घेऊ नवरात्री निमित्ताने. तर तुम्हाला मंदिरचं पण दाखवेन प्रॉपर कसं आहे ते, आणि आपलं दर्शन पण होईल. तर त्यासाठी आता आपण चाललो आहे. आणि आपल्याबरोबर करण भाऊ आहे, हा खास पालीवरून आला आहे नवरात्री उत्सवासाठी. आणि जरा मेडिकल कंडिशन होते, त्यासाठी आलं आहे. मेडिकलचं जरा हे होतं, काम होतं, त्यासाठी बोललो चल जाऊ आपण देवीच्या पाय पडायला. तिकडे झालं. आणि पुढे 2 मेंबर आहेत आपले, हे बहीण भाऊ चाललेत. आणि अजून एक मेंबर येणार आहे, जॉईन होणार आहे. तर टोटल आपण 5 जण आहोत. तर बघू आता देवीचं दर्शन घेऊया. आणि आजूबाजूला कसा परिसर आहे ते तुम्हाला दाखवतो मी, ठीक आहे. आता आपण गणेशवाडी एरियात आहे. आणि हा सर्व्हिस रोड आहे नितीन कॅडबरी सिग्नलचा. तिथून आता आतमध्ये जाऊ. 2 मिनिटावर वॉकिंग आपल्या घराच्या जवळच आहे मंदिर. चला दाखवतो आता आतमध्ये जाऊन. बघा झोपाड आहे. आता आपण देवीच्या दर्शनाच्या लाईनीत उभे आहोत. आणि एकच लाईन सध्या तरी उभी आहे. तुम्ही मागे बघू शकता, फुल 1 2 3 4 5 एवढे मोठे फुल लाईन आहे. जर तुम्ही संध्याकाळी नाही तर रात्री आलात तुम्हाला फुल लाईन भेटेल. 200-500 जणांची लाईन असली मोठी. पण आता काय नाही, आता बघता मी किती 50-60 जणच फक्त एका नाहीत. सकाळी 7 वाजता आलो आहे. आता तरी 8 वाजलेत. आणि 6 वाजता याची तयारी होती, पण पावसाने मध्येच घोळ घातला, प्रॉब्लेम झाला पूर्ण. नाही तर आम्ही हे नंतर मग मार्केट साईडला आलो होतो, जो कोपिनेश्वरचं मंदिर आहे आपलं तिथे. सध्या तरी आता इथे आलो आहे. बघू इथून पुढे कुठे जर तयारी झाली जायची तर जाऊ. आता आपण फक्त 2-3 मावशी आहेत पुढे, त्या करू, तिकडे जाऊ मग. मित्रांनो, देवीचं दर्शन आता झालं आपलं. आणि आता आपण मंदिराच्या परिसरात आलो आहे. तर मंदिरसुद्धा म्हणजे नवीन पावले. पहिलं हे मंदिर नव्हतं, पहिलं वेगळं मंदिर होतं. तुम्ही आता मंदिर दाखवतो. त्या साईडला गार्डन आहे पूर्ण. हां, आणि या साईडला इथे दीपस्तंभ आहे, जो देवीच्या मंदिरात असतो. बघा, हा दीपस्तंभ इथे. आणि इथे होम करायला जे असतं ते होम आहे इथे. इथून स्टार्टिंगला गेला तर इथे कासव आहे छोटासा. आणि तिथे पुढे सिंह बसला आहे. तर त्यासमोर देवी आपली. तर मग हा पूर्ण आहे ना, म्हणजे असं दगडाचं कोरीव काम आहे. पूर्ण जे पण खांब दिसतं, जे पण सगळं दिसतं, सगळं दगडाचं कोरीव काम आहे. साईडला असे हत्ती आहेत पूर्ण, म्हणजे हत्तीचं नक्षीकाम सगळं असे पूर्ण 4 साईडने. हां का. आणि वरती कळस इथून दिसतं नाही, मग थोडा लांबून जायला लागेल. तो बघा, तो देवीचा कळस. पूर्ण खतरनाक लेवलचं मंदिर. म्हणजे पहिलं होतं मंदिर, पहिलं नॉर्मल होतं, ते पण संगमरवरी दगडाचं बनलेलं होतं. आणि आत्ताचं तर अजून खतरनाक. आणि जे रात्रीचं तुम्ही जर लुक बघितलायचं तर अजून भारी असतं. देवीचं दर्शन झालं. आणि हे मंदिर आहे गणेशवाडीमध्ये. जर तुम्ही ठाण्यामध्ये राहत असाल आणि तुम्हाला गणेशवाडी माहीत असेल तर ते, नाहीतर तुम्हाला हा
कोणाचा बंगला? आव्हाड ना? हां, जितेंद्र आव्हाड त्यांचा बंगला आहे. तर त्यांच्याच बरोबर समोर देवीचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता इथे असं. हे बघा मागे पोस्टर पण आहे इथे. तर मग आता आपण 2 मिनटं शांत बसू इथे, ध्यान लावू आणि निघू मग इथे. ठीक आहे, चला मग. मित्रांनो, आता आपण आलो देवीचं दर्शन घेतलं मस्तपैकी आणि आता आपण अमृत तुल्यला आलो सकाळी चहा प्यायला. लाईनीत जास्त उभं नाही राहिलो, 10 मिनटं फक्त मला वाटतं 5-10 मिनटं लाईनीत उभं राहिलो, पण दर्शन बाहेर झालं. आणि गर्दी जी असते या टायमामध्ये तर ती कमी होती गर्दी, त्यामुळे आता आपण चाय प्यायला आलो आहे. आपले भावाची कृपा. मी पाचते, दे पैसे, दे पैसे. अच्छा, बघा भावाची कृपा असं. तर आता आपण चाललोय चहा प्यायला, चहा पिऊ आणि मग जाऊ. बाकी आज म्हणजे चांगलं वाटलं, सकाळी देवीचं दर्शन झालं मस्त. आणि जर तुम्हाला पण यायचं असेल तर हा बघा नितीन कंपनी सिग्नल आहे. ठीक आहे, बघा हा वाला नितीन कंपनी सिग्नल आहे. नितीन कंपनीपासून फक्त तुम्हाला वॉकिंग 5 मिनटं, फक्त 5 मिनटांनी तुमचं मंदिर येईल. आणि सकाळी लवकर या, 7-8 वाजता, म्हणजे गर्दी भेटणार नाही. बस हेच आहे मेन गोष्ट जास्त. आणि म्हणजे फुल भारी व्यवस्था झाली आहे. रांग पण तुम्ही चांगली लागते आणि सगळं व्यवस्था. जर तुम्हाला आता अजून इच्छा होती माझी की इथून पुढे टेंबीनाकाला जायची, टेंबीनाका दर्शन करायचं आणि अजून तिथून पुढे संकल्प मित्रमंडळ तिथेवर मस्त देवीचं डेकोरेशन असतं, तिथून जायची इच्छा होती. पण पावसामुळे वाट लागली पूर्ण. पाऊस पडतो, सकाळी 6 वाजता निघणार होतो आम्ही, पण वाट लागली पूर्ण. ठीक आहे, पण होईल पुढे. पण आता रविवारी सुट्टी, तेव्हा निघावतं निघेल. बाकी जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल आणि तुमचं पण देवीचं दर्शन माझ्यामुळे घडलं असेल तर लाईक करा माझ्या व्हिडिओला, सबस्क्राईब करा माझ्या दोस्ती वाटण चॅनलला आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल. ठीक आहे, तोपर्यंत बाय बाय.